कलेक्टर साहेबांचा मेसेज आलाय, करा कामाला सुरुवात. इशाऱ्याची शिटी वाजली. वाय वाय करीतच बुलडोझर गरजू लागला. आपल्या रणगाड्यासारख्या पट्ट्यांनी रान दाबीत तो गोविंदाच्या बागेकडे सरकला. उंडारलेल्या बैलानं कुपाटीच्या नांग्या शिंगाने सहज उडवाव्यात तसा तो बांध रेटीत बागेत घुसला. डोझरच्या एकाच पात्यानं पेरवीची 8-10 झाडं मुळासकट उपटली आणि बाजूला फेकून दिली. दुसऱ्या पात्यानं जमिनीला दात लावून हासडा मारला. तशी पेरवीची हिरवी फळं मातीत गळून पडली. लेकूरवाळ्या केळी फळामुळासह दणादण उखडून बाजूला पडू लागल्या. बागेचा सत्यानाश चाललेला. आवडा आडवी जाईल म्हणून तिला गावकऱ्यांनी एके जागी दाबून धरलेली. राना संसारावरून फिरणारा गाढवाचा नांगर तिला रक्तबंबाळ करीत होता. ती मोठ्यानं बेरडू लागली, बोंब मारू लागली, पण अजस्त्र गुरगुरत्या यंत्राला मन नव्हतं. डोझर बागेवर एकसारखे हल्ली चढवीत होता. बघता बघता निम्मी बाग उजाड पडली. जांभळी गावाच्या जाधव वस्तीतल्या आवडा आणि गोविंदाच्या बागेवर बुलडोझर फिरवण्यात येतो, कारण गावाच्या जवळून वाहणाऱ्या वाघजाई नदीवर धरण बांधायचं ठरतं. सगळं जांभळी गाव आणि गावकऱ्यांची शेतं धरणाच्या पाण्याखाली जाणार असतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावातील लोकांचं धरणामुळे उद्ध्वस्त झालेलं जीवन चित्रित करणारी ही कादंबरी आहे झाडाझडती. आज ग्रंथयात्रेच्या 94व्या भागात आपण प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची ही कादंबरी समजून घेणार आहोत. विश्वास पाटील यांचा जन्म 1959 साली कोल्हापूर जिल्ह्यातील नेरले या गावी झाला. इंग्रजी साहित्यात MA केल्यानंतर ते सरकारी नोकरीत रुजू झाले. 1996 साली ते भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल झाले. त्यांनी रायगड जिल्ह्यात आणि मुंबईत उच्च पदांवर काम केलं. पानिपतच्या युद्धावर आधारित पानिपत ही त्यांची पहिली कादंबरी 1988 साली प्रकाशित झाली. 2 वर्षात या कादंबरीच्या 20,000हून अधिक प्रती खपल्या. संभाजीराजांच्या जीवनावर आधारित कादंबरी संभाजी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित महानायक या त्यांच्या कादंबऱ्यांनी विक्रीचे नवे उच्चांक गाठले. त्यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि दुडिया या कादंबऱ्या देखील खूप गाजल्या. झाडाझडती ही कादंबरी 1991 साली प्रकाशित झाली. कादंबरीला सुरुवात होते जांभळी गावाच्या वर्णनाने. सह्याद्रीच्या कुशीत लाडूबाच्या डोंगराच्या उताराला वसलेल्या गावातील बहुतेक लोक केळीची आणि पेरूची शेती करतात. त्यांचं आयुष्य कष्टाचं असलं तरी त्यांना हक्काची जमीन आणि घरं असतात. आठवड्याच्या बाजाराला केळी आणि पेरूंना भाव चांगला येऊ लागल्यापासून त्यांच्या हातात 4 पैसे खेळू लागलेले असतात. गोविंदा आणि आवडा धाकटा मुलगा हैबतीच्या लग्नाचे बेत आखत असतात. पण खासदार शिंगाडे धरण व्हावं म्हणून उपोषण करतात आणि गावच्या नदीवर धरण बांधण्याचा प्रस्ताव सरकार मंजूर करतं. जांभळी गाव आणि गावकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली जाणार हे निश्चित होतं. विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना अटक होते आणि पोलीस बंदोबस्तात गावावर बुलडोझर फिरू लागतात. आवडा ही जीवाच्या आकांताने आपलं शेत आणि घर वाचवण्याचा प्रयत्न करते, पण पोलिसांपुढे तिचे काही चालत नाही. आयुष्यभर कष्ट करून फुलवलेलं शेत आणि उभारलेलं घर उद्ध्वस्त झालेलं पाहून तिचा म्हातारा नवरा गोविंदा विहिरीत जीव देतो. एकच मोठं धरण बांधून अनेक गावं पाण्याखाली जाण्यापेक्षा लहान लहान 3 धरणं बांधा असं गावातील खैरमोडे गुरुजी अनेकदा सरकार दरबारी सांगतात, पण त्याचा परिणाम होत नाही. खासदार शिंगाडे यांच्या मुलाला साखर कारखाना घालायचा असतो. नियमाप्रमाणे ऊस क्षेत्र दाखवायला लागतं. त्यांचं गाव खैरापूर दुष्काळी क्षेत्रात, तेव्हा धरणाशिवाय पाणी नाही, म्हणून सगळी खटपट. कागदोपत्री धरणग्रस्तांना चांगल्या प्रतीची जमीन मिळेल, त्यांच्यासाठी नवीन गाव वसवले जाईल, नळातून पाणी पुरवठा होईल, घर बांधायला कर्ज मिळेल अशी आश्वासने दिली जातात. गोविंदाच्या मृत्यूची भरपाई म्हणून त्याच्या मुलाला हैबतीला शिपायाची नोकरी मिळते. जांभळीकरांचं खैरापूर गावात पुनर्वसन करायचं ठरतं, पण गाव बेचिराख होताच गावकऱ्यात फूट पडते. जो तो आपला फायदा बघू लागतो. कायद्यातून अनेक पळवाटा निघाल्याने गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळत नाही. एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडलेला अन्याय वर्णन करताना पाटील लिहितात,
गुरुजी, मला माझ्या घराचं आणि जमिनीचं नुसतं 50 रुपये कसं मिळालं वो? शिवराम सणगर रडवं तोंड करून विचारू लागला. घराचं आणि जमिनीचं फक्त 50 रुपये? हे बघा की, शिवरामनं हातातल्या नोटा दाखवल्या. नक्कीच काहीतरी घोटाळा आहे. ते तडक चावडीत गेले. पानाची पिचकारी खिडकीतून बाहेर टाकीत वाघधरे साहेब गरजले, या मास्तर, तुमचीच वाट बघत होतो. बाजूला सरपंच दत्तू करवंदे बसलेला. गुरुजींना बघून त्यानं तोंड वाकडं केलं. गुरुजींनी शिवरामला साहेबाच्या समोर उभा केला. गुरुजी बोलले, अवो, ही काय पेमेंटची रीत झाली? 2 एकर जमिनीचे आणि घराचे फक्त 50 रुपये? ये चोरगे ये, सांग गुरुजींना काय झालं ते. साहेबांनी हाळी दिली. तसा रजिस्टर घेऊन चोरगे पुढं आला. तो शिवरामवर डाफरून बोलला, उगाच दिशाभूल करू नका. गुरुजी, याला 7,000 रुपयांचं अवॉर्ड झालंय. 3 घराचे आणि 4 जमिनीचे. मग हे 50 रुपये? ते सांगतो की. याच्या वडिलानं काढलेली तगाई 15 वर्षामागं. त्याचं व्याजासकट 5,000 कापून घेतलं. घरपट्टीची थकबाकी, ग्रामपंचायतीची 300 रुपये आणि 150 घरफाळा. तलाठी अण्णासाहेब बसलेत की तिकडं. आणि 1,500चं काय? ते पैसे अल्प बचतीवर गुंतवून घेतले. गुरुजींचा संताप अनावर झाला. ते गरजले, तुम्हाला अल्प बचतीला हाच मुहूर्त घावला का? 50 रुपयांमध्ये या शिवरामनं खाली जमीन कशी घ्यायची? घर कसं बांधायचं? काय पासली पडायचं का धरणग्रस्तानं? आणि हे बँकवाले, सोसायटीवाले, देणेकरी इथं न बोलावता कसे गोळा झाले? आमच्या रकमा परस्पर कापून त्या यांच्या हवाली करायचा तुम्हाला काय अधिकार? मिळेल ती तुटपुंची रक्कम घेऊन जांभळीकर कसे बसे खैरापूरला येऊन दाखल होतात आणि खैरापूरचे लोक त्यांचा दुस्वास करू लागतात. जांभळीकर मातीच्या भेंड्याच्या भिंती रचून वरची पाखं पाल्याच्या गंजक्या पत्र्याच्या हवाली करून खोपटी उभारून राहू लागतात. वाघजाईच्या काठच्या सुपीक जमिनीऐवजी धरणग्रस्तांच्या पदरात निकृष्ट जमिनी पडलेल्या असतात. तरी पण जिद्दीने नवीन शेतात वर्षभर राबून जांभळीकर पीक काढतात. पण सुगी आल्यावर त्या शेतांचे खैरापूरचे जुने मालक पिकावर हक्क सांगू लागतात. पाटील लिहितात, प्रश्नांना अंत नव्हता. साऱ्या दिशाच फाटून लोंबकळत होत्या. कोणती बाजू सांधावयाची आणि कोणती सोडायची? पण झगडण्याशिवाय इलाज नव्हता. नकुसा, कमळी या बायकांची अवस्था तर फारच वाईट. त्यांना या ना त्या कारणाने जमीन मिळत नाही. त्यांच्या मुलाबाळांच्या पोटी घालायला अन्न नाही अशी अवस्था होते. धड घरं नाही, पाणी नाही, मृतदेह जाळायला स्मशानही नाही. अशा अवस्थेत त्यांच्यावर अनेक संकटं येतात. पावसाळ्यात खोपटात पुराचं पाणी शिरतं. तशातच कार्डाच्या बिछाण्यावर आवडाईची सून बाळंत होते. मुंबईहून आवडाईचा भाऊ सुभानजी तिला भेटायला येतो आणि अचानक खैरापुरातच त्याचा मृत्यू होतो. आवडाईचा मुलगा हैबती धरणाच्या ऑफिसात ड्युटीवर असतो. त्याच्यापर्यंत सुभानजीचं प्रेत पोचायला 20 तास लागतात. प्रेत सडू लागलेलं असतं. पण स्वतःच्या गावात प्राण जावा ही सुभानजीने अनेकदा बोलून दाखवलेली इच्छा आणि हैबतीचा मोठा भाऊ आणि सुभानजीचा दत्तक पुत्र गुणवंता याने अंत्यसंस्कार करावेत ही सर्वांची इच्छा. यामुळे हैबती कमालीचे धाडस करतो. गुणवंताला कळवायला तो 10 कोस रानातून पळत जातो. तो थरारक प्रसंग वर्णन करताना पाटील लिहितात, तो सुसाटासारखा धावायला लागला. पळता पळता ऐन थंडीत त्याला घाम फुटला. नदीकाठची वाट मुलखाची बिकट होती. जागोजागी धरणाच्या पाण्याला ओढे मिळाले होते. पात्रातल्या पाण्यानं ओढ्यांची तोंड गच्च लिंपलेली. ओढ्या वगळीतून पाण्याची आत घुसलेली टोकं पार करण्यासाठी उलटं तिलटं पळावं लागत होतं. ओढ्याचं कमरे इतकं पाणी, ठिकठिकाणचा मांड्यानितका गाळ, पायाला टोचणारं करवंदीचं बोरीचं काटं, तळव्याला बोचणारं बारीक मोठं गोटं, पायाच्या घोट्यापासून मांड्यांपर्यंत आणि हाताच्या बोटापासून दंडापर्यंत अंग फाडणाऱ्या करवंदीच्या घाणेरीच्या जाळ्या,
डोळं फाडणारा अंधार. हैबतीला कशाचं भान नव्हतं. त्याच्या भावाचा दत्तक बाप नव्हे तर जन्मदाताच बाप काळानं अचानक घाला घालून नेला होता. सरणावर त्याच्या तोंडात गुणवंताच्या हातचे पाण्याचे 4 थेंब गळावेत एवढीच हैबतीची इच्छा होती. आवडाईवर, हैबतीवरच नव्हे तर वाघजाई खोऱ्यावर माया लावणारा सुभानजी जाबर न सांगता निघून गेला होता. बापू, माझ्या बापूर, असं ओरडत विव्हळत हैबती एकसारखा धावत होता. जांभळीकरांची अनेक प्रकारांनी पिळवणूक चालू राहते. खैरमोडे गुरुजी प्राणपणाने प्रतिकार करत राहतात आणि याच दरम्यान देशमुख नावाचे कलेक्टर आणि दिलीप पवार हे पुनर्वसनाचे उपजिल्हा अधिकारी यांची त्या भागात नेमणूक होते. दोघेही प्रामाणिक आणि निष्ठावंत अधिकारी असतात. ते धरणग्रस्तांच्या अडचणी सहानुभूतीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यांच्या कारवायांनी धरणग्रस्तांच्या जीवावर ज्यांनी पैसा खाल्ला होता त्यांचं धाबं दणाणतं. खैरमोडे गुरुजींना पैशाचा आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न होतो. तो अर्थातच फसतो. मग गुरुजींना अंधारात मारहाण केली जाते. त्यांच्या मुलीवर बलात्कार होतो. आयुष्यभर खस्ता खाऊन खैरमोडे गुरुजी आजारी पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. आवडाई आणि हैबती जीवाचं रान करून मिळालेली पडीक जमीन पिकवतात, पण त्यांचा ऊस साखर कारखाना मुद्दाम विकत घेत नाही. त्यांना ती जमीन सोडून जाण्यास आणि बदल्यात खडकाळ नापीक जमीन घेण्यास भाग पाडलं जातं. इकडे झांझडवाडी आणि इतर 2 गावं पुनर्वसनाच्या कायद्यात येत नाहीत म्हणून तशीच डोंगरावर जगत असतात. त्यांची सरकारी पाहणी होते, आश्वासन मिळतं, पण प्रत्यक्षात न्याय मिळत नाही. हळूहळू धरणाच्या प्रचंड पाण्याच्या शेजारी असलेल्या हिरव्यागार डोंगराची ओळख शहरातल्या लोकांना होऊ लागते. पाण्याच्या काठाला बंगले आणि हॉटेल उभारण्यासाठी कंत्राटदार येऊ लागतात. कुशापा, हैबती यांच्या जमिनी चांगल्या भावाने विकल्या जातात. त्या पैशातून आवडाई घर बांधते. पडीक जमिनीवर पुन्हा मळा पिकवते. आमची जात शेतकऱ्यांची, मांजरासारखी, कुठल्या बी रानात फेका, पीक घेऊनच उगवणार, असं ती आत्मविश्वासाने सांगते. पण खैरापूरचे वैरी त्यांना पिकाची कापणी करू देत नाहीत. वेळ साधून हैबतीला डोक्यात दगड घालून मारतात. त्या दुःखाने आवडाई गर्भगळीत होते, पण गाव ठाण्यातील इतर मुलांना बघून सावरते. त्यांना सूड घेण्यापासून परावृत्त करते आणि कायदेशीर संघर्ष करायला बळ देते. धरणाच्या काठावर पर्यटन केंद्राचं उद्घाटन करायला मुख्यमंत्री येतात. त्या सभेवर गावकरी मोर्चा नेतात. झांझडवाडी आणि इतर 2 वाड्यातील 1000 माणसं त्यांना येऊन मिळतात. मुख्यमंत्र्यांसमोर शोभा नको म्हणून त्यांच्या 2 मागण्या मान्य केल्या जातात. इतर मागण्यांसाठी आश्वासनं दिली जातात. गावकरी माघारी वळतात. धरणग्रस्तांची परवड वर्षानुवर्षच नव्हे तर पिढ्यानुपिढ्या कशी चालू राहते याचं अत्यंत वास्तववादी वर्णन या कादंबरीत आपल्याला दिसून येतं. पाटील यांचं व्यक्तिचित्रणाचं कौशल्य इतकं विलक्षण आहे की कादंबरीतील पात्र वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. सर्वस्व गमावून देखील नेटाने कष्ट करून जगणारी आणि आपल्या कुटुंबाला जगवणारी आवडा, सावत्र लेकाने तिच्या वाट्याचे पैसे मिळवण्यासाठी मृत घोषित केलेली आणि आपण जिवंत आहोत याचा पुरावा देण्यासाठी धडपडणारी बनूबाई, नोकरी गेली तरी गावकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे खैरमोडे मास्तर, पडेल ते कष्ट करून आणि अपमान सोसूनही शिपायाची नोकरी परमनंट न झाल्याने उद्ध्वस्त झालेला हैबती, धरण होण्यापूर्वी धनगरांचा राजा म्हणून राहणारा आणि पुनर्वसन न झाल्याने लेकीच्या लग्नाचा पैसा उभा करण्यासाठी कुस्ती करून वाघ मारणारा कुशाराजा, अशी अनेक पात्र पाटील आपल्या लेखणीने जिवंत करतात. ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली आणि त्यात वर्णन केलेली पात्र त्यांना कुठं भेटली हे ऐकूया प्रत्यक्ष लेखक विश्वास पाटील यांच्याकडून. वाटेमध्ये एखादी आंब्याची कोळस सापडावी आणि ती रुजवावी आणि तिचा मोठ्या आम्रवृक्षामध्ये रूपांतर व्हावं, तसा माझा झाडाझडतीचा अनुभव आहे. चांदोली हे धरण सांगली आणि कोल्हापूर
जिल्ह्याच्या सरहद्दीवर बांधलं जात होतं. तेव्हा मी लहान होतो. धरणग्रस्तांची परवड पाहत होतो. नंतर पुण्याला माझी जिल्हा पुनर्वसन अधिकारी या नात्यानं नेमणूक झाली आणि त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ छोट्या मोठ्या अशा 18 जिल्ह्यांचं काम मी पाहत होतो आणि 25-30 वर्षापूर्वीच तिथल्या धरणग्रस्तांची संख्या ही जवळपास 30,000 होती. तर त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मुळात हे लोक गाव आणि देव पाठीवर घेऊन दुसऱ्या गावात, दुसऱ्या भूप्रदेशात जातात कायमचे नांदायला. पुन्हा त्यांना आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये यायचं नसतं. तर हे जे तुटून जाण्याचं दुःख असतं, उपटून जायचं जे दुःख असतं मुळापासून, ते खूप मोठं असतं. आणि ही धरणग्रस्तांची कहाणी मी स्वतः पाहिलेली आहे. तिच्या वेगवेगळ्या स्टेजेस पाहिलेल्या आहेत. म्हणजे मुलीच्या लग्नासाठी वाघाची शिकार करणारा धरणग्रस्त मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. किंवा इंदापूरच्या बाजूला एक पत्र आलं मला साधं, की इथे लोकांना स्मशान नाहीये. मी समक्ष जाऊन पाहिलं तर धरणग्रस्तांना मूळ गावामधले शेतकरी आपल्या स्मशानामध्ये प्रेत त्यांची जाळू देत नव्हते आणि त्यामुळे ते प्रेत त्यांना अक्षरशः पावसाळ्यामध्ये नाल्याच्या शेजारी उघड्यावर जाळावी लागत होती. तर हे विविध ठिकाणचा हा अनुभव आहे. मी त्या बीड नावाच्या जिल्ह्यामध्ये कधी गेलो नव्हतो, पण तिथल्या एका धरणग्रस्ताचं मला पत्र आलं की तुम्ही कधी या भागामध्ये आलेला नाही, पण तरी माझ्या बायकोचं जे पावसामध्ये बाळंतपण झालं ते तुम्ही कसं पाहिलं आणि ते तुम्ही कसं काय चित्रित केलं. तर झाडाझडतीचा अनुभव हा मी स्वतः अनेक ठिकाणी फिरून पाहिलेला आहे, अधिकारी म्हणून अनुभवलेला आहे. ज्या वेळेला गावाला आणि पेरूच्या आणि केळीच्या बागेला अंगावर बुलडोझर जर धावून येतो, तेव्हा बुलडोझर रोखणारी औडाबाई मी आंधळी नावाच्या धरणाच्या क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलेली आहे. तर ही सगळी माणसं, खैरमोडे गुरुजी असतील, गावचे दलित शिक्षक, खैरमोडे, खैर याचा अर्थच खैराचं झाड म्हणजे चिवट झाड. चिवट झाडांसारखा हा मनुष्य मला मंत्रालयामध्ये भेटलेला होता आणि एका मंत्र्याला त्याने धमकी दिलेली होती की 20 वर्ष मी पुनर्वसनासाठी प्रयत्न करतोय, आताही तुमच्या दरबारात न्याय जर मिळणार नसेल तर 2 लिटर रॉकेल ओतून मी मंत्रालय जाळेन. असं एका रिटायर्ड प्राथमिक शिक्षकाच्या, दलित शिक्षकाच्या अंगामध्ये हा अंगार कुठून पेटतो. हे सगळं वास्तव मी पाहिलेलं आहे आणि त्यांच्या जगण्याचे प्रश्न, त्यांच्या मरण्याचे प्रश्न, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, असे प्रश्न आणि त्यांचा गुंतवणा घेऊन ही कादंबरी उभी राहिलेली आहे. मराठीत ती यशस्वी झालीच, पण आसाम सारख्या प्रदेशात सुद्धा ती खूप गाजली. आसाममध्ये इंदिरा गोस्वामी यांच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन झालेलं होतं आणि ही कादंबरी वाचताना विशेषतः हैबतीच्या मृत्यूचा प्रसंग, काही धरणांच्या जागा, ह्या सगळं पाहिल्यावर त्यांनी माझ्याकडे अशी इच्छा व्यक्त केली होती की लवकरच मी महाराष्ट्रात येईन आणि इथली काही निवडक जी तुझ्या कादंबरीत मधल्या जागा आहेत त्या मला पाहायची उत्सुकता आहे. पुढे दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, त्यामुळं त्यांनी आखलेला तो प्लॅन पूर्णत्वास गेला नाही. पण सांगण्याचा मतलब असा की सर्व भाषेतल्या अनेक प्रांतातल्या लोकांना झाडाझडती ही कादंबरी भावलेली आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे राधानगरी मधून मला एक फोन आला काही वर्षापूर्वी. तिथे भूसंपादनासाठी धरणाच्या अधिकारी गेले होते. तिथल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी विचारलं की तुमच्यातल्या पैकी एकानं झाडाझडती नावाची कादंबरी लिहिलेली आहे, ती तुम्ही वाचलेली आहे का? आणि वाचली असेल, नसेल वाचली तर वाचा आणि मगच आमच्या गावचं वाटोळं करायला या. त्या अधिकाऱ्यांनी मला लगेच फोन केला आणि प्रश्न विचारला की पाटील साहेब, तुम्ही लोकांच्या हातामध्ये हे हत्यार कशाला दिलेलं आहे? आणि मग मला आनंद वाटतो की मद्रास पासून, आसाम पासून सर्व लोकांना माझी एक कादंबरी, एक कलाकृती, वाङ्मयीन कलाकृती हत्यारासारखी आधार वाटावी, हे त्या खऱ्या अर्थी मला लेखक म्हणून मिळालेलं यश आहे, अशी माझी भावना आहे. धरणग्रस्तांचं पुनर्वसन असा सामाजिक विषय असून देखील
झाडाझडती ही कादंबरी कुठेही प्रचारकी होत नाही. विकास विरुद्ध निसर्ग असा वाद होऊ न देता विकास करताना सामान्य गरीब जनतेच्या हक्कांची होळी होऊ नये, त्यांचं योग्य रीतीने पुनर्वसन व्हावं असा मानवतावादी विचार पाटील या कादंबरीद्वारे मांडतात. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली ही महत्त्वाची कादंबरी अवश्य वाचा. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात काही अनाकलनीय गूढ गोष्टी जाणून घ्यायला. तोपर्यंत वाचत रहा.